Hello friends, welcome to our channel. So in today's video we are going to solve the question number 5 from the practice set 1.3. The question number 3 is solve the following simultaneous equations using Cramer's rules. दोन हे simultaneous equation आपल्याला Cramer's rule ने सॉल्व करायचे आहेत. Cramer's rule ला आपण डिटर्मिनंट मेथडने सॉल्व करायचं आहे असं म्हणू. So therefore the solution, the given equation काय दिलेलं आहे आपल्याला? Given equations are, first equation is 4m plus 6n is equal to 54. This is equation number 1, and the second equation is 3m plus 2n is equal to 28. Okay, now comparing this equation, comparing equations with स्टँडर्ड फॉर्म सोबत त्याला कंपेअर करू. स्टँडर्ड फॉर्म काय होईल याचं? am प्लस bn इज इक्वल टू c. सो याच्यासोबत कंपेअर जर केलं तर याच्या व्हॅल्यू काय येतील आता? a1 म्हणू आपण, इथे a च्या जागी आहे 4, b1 इज इक्वल टू 6, b च्या जागी 6 आहे, आणि c इज इक्वल टू 54. अँड याच्यासोबत इक्वेशन 2 ला कंपेअर जर केलं तर काय मिळेल आपल्याला? a2 is equal to 3, याला a1 म्हणू, याला a2 म्हणू. Here b2 is equal to 2 and c is equal to c1 आणि c2 म्हणू. c2 is equal to 28. ओके, नाव त्याच्यानंतर आपण d ची व्हॅल्यू काढतो. d ची व्हॅल्यू कशी काढू? तर या डिटर्मिनंटने, डिटर्मिनंट आहे a1 a2 b1 b2. ओके, हे डिटर्मिनंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. या डिटर्मिनंट व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू जर पुढे जर केलं, a1 a2 ची व्हॅल्यू आहे 4 3 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे 6 2. या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 into 2 8 minus 6 into 3 18. So therefore the value of d is 8 minus 18 is equal to minus 10. So this is the value of d. d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -2. Now the value of d ची मिळाली. आता dm ची व्हॅल्यू काढू. व्हॅल्यू ऑफ dm कशी काढू? इथे m आहे, त्याच्यामुळे a चे कोएफिशियंटच्या जागी आपण c चे कोएफिशियंट घेऊ. c च्या व्हॅल्यू c1 c2 आणि b1 b2. चला पुट करा आता व्हॅल्यू. आता c1 c2 ची व्हॅल्यू आहे इथे 54 28 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे 6 2. इथे सुद्धा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 54 into 2 is equal to 108 minus 6 into 28 is equal to 168. So 108 minus 168 किती होतील आता? This is equal to minus 60. So minus 60 is the value of dm. Now we calculate the value of dn. dn ची व्हॅल्यू काढण्याकरिता जो डिटर्मिनंट आपण यूज करू तो सेम डिटर्मिनंट, फक्त आता a1 a2 सेम लिहू, b1 b2 च्या जागी c1 c2 लिहू. a1 a2 c1 c2. सो पुटिंग दिस व्हॅल्यू फ्रॉम हियर, इथे आता या व्हॅल्यू आहे a1 a2 ची व्हॅल्यू आहे 4 3 and c1 c2 ची व्हॅल्यू आहे 54 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा त्याचं. 28 into 4 is equal to 112 112 and 54 into 3 is equal to 162. Okay, so 112 minus 162 is equal to minus 50. So minus 50 is the value of dn. Now our aim is to calculate the value of m and n. यालाच आपण या दोन इक्वेशनचं सोल्युशन म्हणू. तर m ची व्हॅल्यू कशी काढवावी? m ची व्हॅल्यू काढण्याकरिता आपल्याला dm डिवायडेड बाय d यांचा रेशो घ्यावा लागेल. तर dm ची व्हॅल्यू काय आहे? इथे dm व्हॅल्यू आहे -60 आणि d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -10. So here the value of m is -60 -10, minus cancel, 60 divided by 10 is 6. This is the value of m.
Now the value of n is dn divided by d. यांचं रेशिओ घेऊ. So the value of dn is -50 divided by d ची व्हॅल्यू आहे -10. So minus minus gets cancelled. 50 minus 10 is equal to 5. So the m is 6 and n is 5. So this is the solution of this simultaneous equation. म्हणून आपण इथे लिहू शकतो the solution of simultaneous equation is इथे आता m आणि n येईल. m ची व्हॅल्यू मिळाली आहे 6 and n ची व्हॅल्यू मिळाली आहे 5. So this is the solution of these two simultaneous equations. Now the question number 6. These two simultaneous equations solved by Cramer's rule. So let's suppose this is equation number 1 and this is equation number 2. आता इथे equation number 2 मध्ये बघा, इथे 1/2 आहे, इथे 1/2 आहे. ओके, सो याला आपण सिंपल फॉर्म मध्ये आणू शकतो. तर इथे काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे काय होते, 2 × x is equal to 2x minus y divided by 2 is equal to half. So whole equation ला आपण 2 ने मल्टिप्लाय करून टाकू. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल, म्हणजे 2 कॅन्सल होऊन जाते. सो आपल्याला सिंपल इक्वेशन काय मिळालं, 2x minus y is equal to 1. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. तर हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. हा जो इक्वेशन आहे याला सिंपल फॉर्म मध्ये आलं. नाउ आता कम्पेअर करा इक्वेशनला. कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2 विथ स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करू. स्टँडर्ड फॉर्म आहे ax plus by is equal to c. म्हणजे इथे आणि इथे इक्वेशन मध्ये काय होईल, a1 is equal to 2, इथे b1 is equal to, याच्यासोबत बघा b1 is equal to 3 and c1 is equal to 2. या इक्वेशन मध्ये बघा a2 ची व्हॅल्यू बघा, a2 is equal to 2, b2 is equal to -1 and c2 is equal to 1. ओके, a1 b1 c1 a2 b2 c2 ची व्हॅल्यू आपल्याला दोन इक्वेशन मिळून मिळाली. त्याच्यानंतर फर्स्ट फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला माहित आहे डिटर्मिनंट a1 a2 b1 b2 हा डिटर्मिनंट आपण यूज करतो. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ दिस फ्रॉम हियर 2 2 3 and -1. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळेल 2 × -1 -2 minus 3 × 2 6. So therefore -2 - 6 is equal to -8. So -8 is the value of d. D ची व्हॅल्यू मिळाली. Then finding the value of dx. dx ची व्हॅल्यू कशी काढू आता, dx ची व्हॅल्यू काढू आता इथे c1 c2 b1 b2 या डिटर्मिनंटचा यूज करू. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ c1 c2 b1 b2 इथून पुट करा. जिथे c1 c2 आहे 2 1 and b1 b2 आहे 3 -1. ओके, 2 1 3 -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 2 × -1 -2 minus 3 × 1 3. So therefore the value of this is -2 - 3 is equal to -5. So -5 is the value of dx. dy ची व्हॅल्यू काय, dy ची व्हॅल्यू कशी काढू, a1 a2 c1 c2. ओके, a1 a2 ची व्हॅल्यू पुट करा इथे 2 2 and 2, c1 c2 ची व्हॅल्यू पुट करू 2 and 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1 2 minus 2 × 2 4. So therefore the value 2 - 4 is equal to -2. So तीनही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. The value of d is -8, the value of dx is -5 and the value of dy is -2. So therefore first of all आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x ची व्हॅल्यू कशी काढू, dx divided by d. So dx, the value of dx is -5 and the value of d is -8. So minus minus gets cancelled, 5/8.
दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू मिळाली 5/8. नाउ द व्हॅल्यू ऑफ वाय इज dy डिवायडेड बाय डी. यांचं रेशो जर घेतलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. dy इज dy -2 आहे. d ची व्हॅल्यू काय आहे? d ची व्हॅल्यू आहे -8. सो मायनस मायनस गेट्स कॅन्सल. 2 चा इथे भाग देऊन द्या. किती वेळा जाईल? 1/4. 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो देअरफॉर y इज इक्वल टू 1/4. एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू मिळाल्या तेच या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन होईल. सो देअरफॉर द सोल्युशन ऑफ given simultaneous equations is solution आहे त्याचं x into y. x ची व्हॅल्यू आली 5/8 and y is equal to 1/4. So this is the solution of these two simultaneous equation. या दोन simultaneous equations हा solution आहे.